सर्वांना सप्रेम जय भीम। तर भावांना मराठा समाजाला आरक्षण भेटलं ही फार आनंदाची गोष्ट आहे। सर्वांना अभिनंदन, सर्व मराठा भावांना माझ्याकडून शुभेच्छा। तर भावांनो, मराठा समाजाला आरक्षण भेटलं ही फार आनंदाची गोष्ट आहे। पण मराठा समाजाला आरक्षण भेटलं तर विविध गावामध्ये रॅली काढण्यात आली, जल्लोष भरपूर मोठ्या मात्राने होत्या। पण राजोळा या गावामध्ये एका कार्यकर्त्याने काय केलं की आरक्षण भेटलंय या आनंदाने तो विसरला की आपण काय करतोय काय नाही। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यावरती जाऊन, जी त्यांची बॅकसाईडची जी कमान असते त्यांच्या डोक्यावरती जाऊन आपला भगवा झेंडा एकदम फ्लाय करत होता। ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा असो किंवा हिंदू धर्माचा भगवा झेंडा असो, ठीक आहे, आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करतो। ठीक आहे, शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो। पण आपण हे विसरतो की आपण एका कार्यामधून दुसऱ्या महापुरुषांचा अपमान होणार नाही याची आपण दखल घेत नाही, बरोबर। तर या भावांनी तुम्ही व्हिडिओ बघू शकता की त्यांच्या डोक्यावरती जाऊन फार झेंडा फ्लाय करतोय। ठीक आहे, तुम्ही एखाद्या महापुरुषांच्या डोक्यावर जाऊन जर दुसऱ्या एखाद्या कार्यकर्त्याचा किंवा दुसऱ्या धर्माचा किंवा विशिष्ट महापुरुषांचा झेंडा फ्लाय करत असाल तर काय होतं की यांनी जातीभेद निर्माण होतो, बरोबर ना। तर या भावाने तेच काम केलं की जातीभेद निर्माण करण्याचं काम केलं आहे। तर या भावाला भीमटोला भेटलाय, याला घरातून उचलण्यात आलं आहे। तर तुम्ही बघू शकता। मराठा समाजाला आरक्षण भेटलं हे आम्हाला फार आनंद आहे या गोष्टीचा। पण आपण ही दखल घेतली पाहिजे, महापुरुषांचा अपमान होणार नाही। तर या भावाला टोला दिलाय आणि त्याला ज्या ठिकाणी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करून गेलेला होता त्या ठिकाणी त्याला जाऊन माफी मागितली। ठीक आहे, त्यांनी सुद्धा माफी मागितली, तो म्हटला की माझ्याकडून चुकी झाली म्हणून आणि पुन्हा ही चुकी होणार नाही। तर आपण ही खात्री घेतली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचा अपमान होणार नाही। आपल्याला आनंद आहे, तर आपण भरपूर मोठ्या मात्राने सेलिब्रेशन केलं पाहिजे। पण कुठल्याही समाजाला त्रास न देता, कुठल्याही महापुरुषांचा अपमान न करता आपण सेलिब्रेट केलं पाहिजे। याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करा। जय भीम आणि जय शिवराय।